गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण या टॉपिकवरचं शेवटचं न्यूमेरिकल बघणार आहोत. ओके. तर बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये. मेंबर ABCD आपल्याला मेंबर दिलेला आहे ABCD ऑफ अ मशीन. एखादा मशीनचा पार्ट इज सब्जेक्टेड टू द लोड्स ॲज शोन. ह्याच्यामध्ये लोड्स त्यांनी दिलेलं आहे बघा. इथं एक 120 kN आहे, इथं या साईडने 200चा आहे, इकडं आतमध्ये पी साईड पीचा आहे आणि या साईडने इथं 150 kN लोड इथं अप्लाय केलेला आहे. तर आपल्याला काय फाइंड द फोर्स P अँड टोटल इलॉंगेशन, टोटल चेंज इन लेंथ टेक E इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. आपल्याला काय फाइंड करायचं, P आपल्याला फाइंड करायचं पहिल्यांदा आणि नंतर ना ह्याच्यामध्ये हे फोर्स अप्लाय केल्यानंतर जे टोटल इलॉंगेशन होतं आहे. ओके. तर ते इलॉंगेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पहिल्यांदा P फाइंड आउट करण्यासाठी आपली रेग्युलरची मेथड. ओके. काय रेग्युलरची मेथड, सगळ्या लेफ्टच्या फोर्सेस जे चालले डावीकडं ते निगेटिव्ह, राईटला जाणार आहे ते पॉझिटिव्ह इज इक्वल टू आपण 0 करणार आहोत. राईट. ओके. सो -120 + 200 + P -150 इज इक्वल टू 0. लेफ्टला चाललं आहे त्याच्यामुळे -150 + 200 इथं -P आणि +150. ओके. लेफ्टला जाणार आहे निगेटिव्ह, राईटला जाणार आहे पॉझिटिव्ह. ओके. सो हे दोन निगेटिव्ह असतील आणि हे दोन पॉझिटिव्ह असतील. सो आता हा P इकडे घेतो आहे मी. सो -120 प्लस, आता हे प्लस आहे हे प्लस आहे म्हणजे 350 झाले. E इज इक्वल टू P. सो P इज इक्वल टू 350 - 120. 350 - 120 230 kN. ओके. तर ही जी व्हॅल्यू झाली तर ही आपल्या Pची व्हॅल्यू झाली. ओके. ठीक आहे. सो ह्या Pची व्हॅल्यू झाली 230 kN. राईट. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक याच्या वाईज घ्यायचं आहे, प्रत्येक सेक्शन वाईज A B B C आणि C D. तर मी पहिलं सेक्शन घेतो आहे. पहिलं सेक्शन आहे हा AB. ओके. ABवरती या साईडनी 120 kN फोर्स अप्लाय केलेला आहे. ओके. इकडं एकच फोर्स आहे, तो ॲज इट इज लिहिला आहे मी. आणि आता इकडं जे आहे इकडचं लिहिताना ह्या सगळ्या फोर्सेसचे ॲडिशन करावं लागतं, बरोबर ना. त्यासाठी राईटला जाणारे पॉझिटिव्ह, लेफ्टला जाणारे निगेटिव्ह. पण आता काय करायचं आपण, इकडे एकच फोर्स आहे, इकडं 120 आहे, तर इकडं पण घेताना तो 120च घ्यायचा. इकडं तो येताना 120च होतो, तरी पण आपण करून बघूयात. बघा +200 मायनस द Pची व्हॅल्यू आपल्याला 230 प्लस 150. आता बघा ह्याची व्हॅल्यू किती येते ते आपण काढूयात. सो 200 - 230 प्लस 150, तर ही व्हॅल्यू प्लस येते. प्लस म्हणजे राईट साईडला. ओके. प्लस मीन्स राईट साईडला. ओके. सो इथं आले 120 बरोबर आलेलं आहे आपलं. ओके. त्यामुळे सिम्पल लॉजिक एक्झाममध्ये कुणीही असं हे कसं काय आलं ते विचारत नाही. त्यामुळे इथं लेफ्ट साईड एकच फोर्स आहे. सो लिहिताना डायरेक्टली 120 लिहायचं आहे. तर राईट साईड 120 आहे तर इकडे डायरेक्टली 120 लिहायचं आहे. आता याची क्रॉस सेक्शन त्यांनी दिलेलं आहे 3 × 30 × 30 mm. राईट. आणि ह्याची जी लेंथ आहे ती लेंथ आहे 1 मीटर, जे आपल्याला दिलेली आहे 1 मीटर. ओके. तर गिवन डेटा मी इथे लिहितो. गिवन डेटा ह्या सेक्शनसाठी गिवन डेटा आहे. आता इथं जे यंग्स मॉड्यूलस दिलेले आहे ते एकच आहे, त्यामुळे सगळ्यांचं जे मटेरियल आहे वापरलेलं यासाठी तर ते मटेरियल एकच मटेरियल असेल, त्यामुळे E हा सगळ्यांसाठी हा सेमच असेल, बरोबर आहे. आता क्रॉस सेक्शन जो असेल प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. इथं वेगळा क्रॉस सेक्शन आहे, इथे वेगळा क्रॉस सेक्शन आहे, इथे वेगळा क्रॉस सेक्शन आहे. ओके. त्यामुळे प्रत्येक व्हॅल्यू इथे वेगळी येईल फक्त E सोडून. म्हणजे याच्यामध्ये गिवन डेटामध्ये आपला जो P1 असेल, पहिला सेक्शन आहे त्याच्यामुळे P1 म्हणतो मी याला. P1ची व्हॅल्यू आहे 120 kN. आता हे मी कशामध्ये करतो, न्यूटनमध्ये कन्वर्ट करतो. सो 120 × 10⁻³ न्यूटन. एरिया जो आहे, एरिया त्यांनी दिलेला आहे असा फॉर्ममध्ये दिलेला आहे 30 × 30. सो 30 × 30 म्हणजे ह्याचं क्रॉस सेक्शन जे आडवं क्रॉस सेक्शन 30 × 30 आहे. सो 900 mm². A1
नंतर ना ह्याची L1 आहे 1 मीटर. 1 मीटर मीन्स 1000 mm. ओके, क्लिअर. आणि ई आहे, ईची व्हॅल्यू आहे 2 × 10⁵ न्यूटन पर mm². सो डेल्टा L1 इज इक्वल टू P1 L1 अपॉन A1 ई का आपण लिहितोय हे कळलं असेल प्रत्येकाला तुम्हाला. ओके, ई हा मटेरियल सेमच आहे सगळं, त्याच्यामुळे ई फक्त लिहितो, E1 लिहित नाही, कारण ई हा 3 ठिकाणी सेमच आहे. सो व्हॅल्यू पुट करतोय 120 × 10⁵, L1 1000, एरिया 900. सगळे युनिट जे आहेत ते युनिट व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. जे फोर्स आहे त्याचं न्यूटनमध्ये घ्यायचं आहे. ओके, ईचं न्यूटन इंटू mm² मध्ये असलं पाहिजे, एरिया mm² मध्ये असलं पाहिजे, आणि लेंथ ही मध्ये असली पाहिजे. ओके, आपण आत्तापर्यंत बघत आलेलं आहे त्या गोष्टी, त्यामुळे इथं कन्फ्युजन करायचं नाही आहे. सो डेल्टा L1 इज इक्वल टू 120 into exponential 3 into 1000 divided by 900 into 2 into exponential 5. तर ही जी व्हॅल्यू आलेली आहे माझी 0.66 आलेली आहे. 66 लेंथ आहे, त्याच्यामुळे युनिट देतो मी एम. आता इथं अप्लाय होणारा फोर्स जो आहे तो टेन्साईल फोर्स आहे, त्याच्यामुळे हे जे आहे ते क्वांटिटी प्लस असेल क्वांटिटी. ओके, ठीक आहे. आता पुढचं सेक्शन घेऊयात आपण. सेकंड सेक्शन मी हा घेतो सेक्शन मधला. ओके, BC. आता ह्याचा क्रॉस सेक्शन जो आहे तर तो 220 × 20 mm आहे, राईट. ओके, आता ह्याच्यावरचा लेफ्ट साईडचा फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे लेफ्ट साईडला ह्या सेक्शनच्या लेफ्ट साईडला 2 फोर्स आहेत, हा एक फोर्स आहे आणि हा एक फोर्स आहे, राईट. ओके, तर तो आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्या. लेफ्ट साईडचा फोर्स म्हणजे ह्या साईडचा फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करताना काय करावं लागेल, डाव्या साईडचा फोर्स फक्त ह्याच्या लेफ्ट साईडच्या फोर्सेसची बेरीज करायची. हां, त्यासाठी डावीकडे जाणार पॉझिटिव्ह, उजवीकडे जाणार आहे डावीकडे जाणार निगेटिव्ह, उजवीकडे जाणार पॉझिटिव्ह. सो -120 + 200, फक्त डावीकडच्या साईडचंच घेतो आहे मी, त्याची व्हॅल्यू येते 80. आता 80 प्लस आलं आहे, त्यामुळं राईट साईडला हे इकडे येईल 80 kN, राईट. तसं आता एकाच ठिकाणचं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर दुसऱ्या ठिकाणचं ऑटोमॅटिक कळतं. आता हे कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे, त्यामुळे इथं अप्लाय होणारा फोर्स पण हा 80च असणार आहे. तो 80 येतो आहे का, तर तो बघा, तो कॉम्प्रेसिव्ह असणार, म्हणजे लेफ्ट साईडला असणार आहे. ते कसं कळेल आपल्याला, बघूयात आता इथं. ओके, आता इथला पीचा फोर्स आहे, पी कुठं चालला आहे, इकडं निगेटिव्ह, म्हणजे 230. पीची व्हॅल्यू आपली आलेली आहे 230 + 150. हे जर केलं तर किती येतं आहे, मायनस येतं आहे, राईट. -80. सो मायनस मीन्स लेफ्ट साईडला. ओके, तर ही आपली त्याची व्हॅल्यू झाली. हे आता ह्याचं नेचर कॉम्प्रेसिव्ह टाईपमध्ये आहे. गिवन डेटा आता लिहायचा. यासाठी पीची व्हॅल्यू जी आहे, म्हणजे P2 म्हणतो आता याला मी, P2 व्हॅल्यू आहे 80 × 10⁻³ न्यूटन. एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, A2 इज इक्वल टू 20 × 20 मीन्स 400 mm². लेंथ इज इक्वल टू 1 मीटर मीन्स 1000 mm. आणि ईची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे 2 × 10⁵ न्यूटन पर mm². आता डेल्टा L2 इज इक्वल टू, डेल्टा L2 काय आहे, P2L2 अपॉन A2E, राईट. P2ची व्हॅल्यू आहे आपली 80 × 10⁻³ न्यूटन, इंटू लेंथ आहे 1 मीटरचा आहे, सो 1000. एरिया इज 400, इज 2 × 10⁵. कॅल्क्युलेट करून घ्या, डेल्टा L2 आपल्याला याच्यातून निघेल. सो 80 × 10⁻³ × 1000 डिवाइड बाय 400
इंटू 2 इंटू एक्सपोनेन्शियल 5 मीन्स 10⁵. त्याचं माझं आन्सर आलेलं आहे 1 mm. ठीक आहे. ओके, हे झालं डेल्टा L2. तर आता इथं काय होणार, इथं हे जे आहे दिसतं फोर्स हा कॉम्प्रेसिव्ह आहे, त्याच्यामुळे ह्याची लेंथ कमी होणार आहे, त्याच्यामुळे ह्याची व्हॅल्यू जे आहे तर ते मायनस आपल्याला घ्यावे लागणार आहे. पुढे ज्यावेळेस ॲडिशन करणार आहे आपण तिघांचे त्यावेळेस ते मायनस घ्यावे लागणार आहे. ओके, आता तिसरं CD. मगाशी म्हटल्याप्रमाणे राईट साईडला एकच फोर्स आहे, तो 150चा आहे. तो ॲज इट इज तुम्ही ठेवला आणि इथं टेन्साईल आहे, इकडं पण टेन्साईल अप्लाय करायचा 150 kN. बस संपलं. कॅल्क्युलेट करायची सेपरेट काही गरज नाही. सो गिवन डेटा P3 इज इक्वल टू 150 इंटू 10⁻³ kN आहे, त्याच्यामुळं न्यूटन. E3 is 40 into 40 means 1600 mm². L3 is 1000, 1 meter means 1000 mm, and E is 2 into 10⁵ Newton per mm². Delta L3 is equal to P3L3 upon A3E. 150 value of the P ची value put करतो 150 into 10⁻³. L3 is 1000. E ची value आहे 1600 into E ची value 2 into 10⁵. So 150 into 10⁻³ into 1000, answer divided by into 2 into 10⁵. याचा माझा आन्सर आला 0.46. ओके, mm. आता हे प्रत्येक सेक्शनमध्ये झालेले चेंजेस आहेत, त्यांच्यात आपल्याला टोटल चेंजेस, टोटल इलॉंगेशन काढायचं. टोटल इलॉंगेशन डेल्टा L इज इक्वल टू, आता ते कसं फाइंड आउट करणार, इथं टेन्साईल फोर्स असल्यामुळे ही व्हॅल्यू घेताना ती पॉझिटिव्ह घ्यायची, कारण लेंथ वाढणार आहे. सो डेल्टा L1 प्लस घेतले. इथं सेकंड सेक्शनमध्ये इथं कॉम्प्रेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे तिथं मायनस डेल्टा L2, आणि आता टेन्शन आलेलं म्हणजे इथे लेंथ कमी होणार आहे, इथं वाढणार आहे, त्याच्यामुळे प्लस डेल्टा L3. सो 0.66 मायनस 1 प्लस 0.46. So delta L is equal to 0.66 minus 0.66 minus 1 plus 0.46, 0.12 प्लस टोटल इलॉंगेशन म्हणजे त्याची लेंथ ही वाढणारच, हे प्लस आलं त्याच्यामुळं mm. ओके, अशा पद्धतीने हे आपलं न्यूमेरिकल आहे. ओके, सो व्यवस्थित प्रिपेअर करा. कोणाचे काही क्वेश्चन्स वगैरे काहीच येत नाहीत, मला येत नाही त्याचा अर्थ मी असा घेतो की तुम्हाला समजतं सगळं. ओके, ठीक आहे.